पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 8 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालाय। या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे याला अटक केली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला। त्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्पिरिट पोहोचवल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची चौकशी देखील सुरू केलेली आहे। कोणत्याही प्रकरणामध्ये दारू पाशन करून दारूमुळे मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्या समोर आलेला नाहीये। परंतु एकाच गावातील 5 लोक एका दिवशी मेल्यामुळे नाही 5 आणखी एक जे ग्रस्त आहे त्या आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कैलास, विषारी दारूमुळे 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, काय संपूर्ण प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने आता चौकशी होणार आहे? पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडून दावा केला जात होता की विविध कारणांनी आणि काही मृत्यू जे आहेत ते नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात येत होतं। मात्र आता नवीन जी माहिती समोर येत आहे त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समोर योगेश वानखेडे हा हजर झालेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे। या योगेश वानखेडे यानेच ही जी दारू आहे ती वेगवेगळ्या भागात पुरवल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मृतांचे नातेवाईक जे आहेत त्यांनीही दावा केलेला आहे की जे मृत झालेले आहेत त्यांच्या तोंडाला फेस येत होता आणि त्यांनी याच परिसरामध्ये मिळणाऱ्या दारू जी आहे ती पिलेली होती आणि त्याच्यानंतरच हा त्रास जो आहे तो वेगवेगळ्या जे मृत आहेत त्यांना झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे। विषारी दारूमुळेच हा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईक करत आहेत, तर पोलीसही आता त्या दृष्टीने तपास जो आहे करत आहेत। मात्र एकूणच ज्या पद्धतीनं हे मृत्यू झालेले आहेत त्यामुळे संशय अधिक बळावलेला आहे। योगेश वानखेडे याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये काय समोर येतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय येतं हेही पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मृतांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप आणि योगेश वानखेडे याची सुरू असलेली चौकशी पाहता विषारी दारूमुळेच हे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि त्याच दृष्टीनं तपास जो आहे तो पुढे सुरू आहे। त्यामुळे आता तपासामधनं काय सत्य समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद कैलास या माहितीसाठी।